लातूर, प्रियंका चॅरिटेबल ट्रस्ट लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशैव लिंगायत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच समाजात काम करत असणाऱ्या सर्व विविध क्षेत्रातील आपले जे समाजभूषण आहेत त्यांचा सत्कार, डॉक्टर, इंजिनियर, यूपीएससी, एमपीएससी, सीए, फार्मसी, लॉ, क्रीडा अशा वेगवेगळ्या माननीय आमदार श्री बसवराज पाटील कुरुंकर साहेब या मंचावर ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि आमच्या चाकूरकरांचं जे लाडकं गाव आहे चाकूर, तिथले प्रथम नागरिक श्री कपिलजी माकवे, हे मी तुम्हाला नेहमी प्रथम नागरिक म्हणणारे, तुम्हाला वाटलं असेल ताई मला असं का म्हणतोय, म्हणून तुमच्यावर जबाबदारी आहे की तुम्ही समाज तुमच्याकडे अपेक्षेने बघतोय, त्यामुळे ही विशेष गोष्ट म्हणून तुम्हाला आमच्यातर्फे, लोक मला मनातले आमदार म्हणतात प्रेमाने, तसं आमच्यासाठी तुम्ही प्रथम नागरिक आहात. या मंचावर उपस्थित श्री लक्ष्मीकांतजी मंठाळे, दत्तात्रय लोखंडेजी, बसवंतप्पाजी भरडे, मन्मथप्पाजी पंचाक्षरी, ऍडव्होकेट मधुकरजी राजमाने, माझ्या समवेत आलेले भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री ओमजी धर्मे, नितीनजी कर्णेकर, तम्मा चौंडे या समितीचे जे दोघं अध्यक्ष आहेत, या सगळ्या वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणून हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने घेणारे आणि चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वे सभा उमाकांत पटोले, मी सगळ्यांचं नाव घेऊ इच्छिते, पण वेळेचा अभाव आहे. आहे वेळ, पाकिस्तानाची वेळ बघायची, वाट बघायची, नावं घ्या म्हणलं तर अजून 5 मिनिटं जातो. आपण इथे उपस्थित सर्वात आजची उत्सव मूर्ती हे समोर बसलेले आपल्या समाजाचे गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांच्यासाठी समाजात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले सर्व समाज बांधव, पत्रकार बंधू आणि सर्व ज्येष्ठ मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम विशेष आहे. विशेष याच्याकरता आहे की हे 14 वर्ष अविरतपणे चालू असलेला कार्यक्रम आपण परत 15व्या वर्षी घेतोय. विशेष याच्याकरता आहे की या वर्षी जी गुणवंत मुलं आहेत ती पहिल्यांदा गुणवंत झाली म्हणून विशेष आहे. आणि त्याचा दुग्धशर्करा योग असा आहे की आपल्या समाजाचं भूषण, आपल्या सर्वांचे मार्गदर्शन माननीय माजी मंत्री, माजी आमदार, पण ते आजी आमदार होऊन आज आपल्याकडे येत आहेत. त्यामुळं लातूर शहरातील वीरशैव लिंगायत समाजातील आपण सर्व मान्यवरांनी आदरणीय पाटील साहेबांचा एक सुहृद असा सत्कार आज करण्याचं प्रयोजन केलेलं आहे. त्यामुळे अतिशय मनस्पर्शी, हृदयस्पर्शी कार्यक्रम आज होत आहे. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, त्यामुळे मी सर्वप्रथम सर्वांची दिलगिरी व्यक्त करू इच्छिते. आज कार्यक्रम होत असताना छोट्या या मुलांना काहीतरी सांगावं असं काही नाही, कारण ती मुलं गुणवंत आहेत. त्यांनी ऑलरेडी ते पाळलेले, म्हणजे यश मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण त्यांनी सातत्याने अभ्यास केलाय. आपली दैनंदिन जी गोष्टी असतात, म्हणजे टीव्ही बघणं असू द्या, व्हॉट्सअपवर बसणं असू द्या, रील बघणं असू द्या, या सगळ्या गोष्टींना मुलींनी, मुलांनी आणि त्यांच्या आईनी सगळ्यांनीच मनाला मुरड घातलेली आहे. आणि त्यांच्या पालकांनी मुलांच्या यशासाठी एक विशेष असं सर्वांनी महत्वानी त्याच्यासाठीची मेहनत घेतलेली आहे. त्यामुळं वीरशैव लिंगायत समाजाचं एक क्रीमी लेग, एक चांगला ह्युमन रिसोर्स आपल्या समाजातली ही मुलं तयार होत आहेत. आता मी आणि रुद्रानी बोलत होतो की समोर मुलींची संख्या जास्त दिसते, गुणवंत मुलांच्या, मुलं कदाचित आले नसतील असं समजूया, पण आमच्या मुली अतिशय तेजस्वी आणि गुणवान आहेत.
तर अशा सर्व मुलांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही जिथे जाल, मी तुम्हाला एकच सांगणार आहे की आता जर जे 10वीत आहेत तर तुमच्या समोर 12वीचं चॅलेंज आहे. जे 12वीत आहात तुमच्या समोर पुढे काय करायचं याचं चॅलेंज आहे. पण सगळ्यात महत्वाचं चॅलेंज असतं की ती डिग्री मिळाल्यानंतर जेव्हा आपण समाजात पुढे नेतो तेव्हाचं चॅलेंज फार वेगळं असतं. कारण आता तुम्हाला फक्त तुम्ही ज्या शाळेत होतात तिथला होता चॅलेंज, त्याच्यानंतर बोर्डाचा चॅलेंज झालं, त्याच्यानंतर स्टेटचं चॅलेंज झालं, त्याच्यानंतर नॅशनल चॅलेंज झालं. पण त्याच्यानंतर येतो एक समाज आणि लोक. तो कोण असतो काय असतं माहिती नाही, पण लोक काय म्हणतील, लोक कसं करतात, लोक असं वागतात, असं सांगत सांगत त्यांच्या एक आभासी जी दुनिया असते त्याच्या अशा अपेक्षा पूर्ण करत आपल्याला आपली जी दायित्व असतं, काही जण ऑफिसर्स होतील, काही जण यातले व्यावसायिक होतील, काही जण यातले ऑन्टरप्रिनर्स होतील, तर त्या प्रत्येकाला वेगवेगळे चॅलेंज स्वीकारायचे. त्या चॅलेंजनी भांबावून न जाता, न घाबरता स्वतःला जसं आज गुणवंत ठेवला, तुमची गुणवत्ता तुमच्या व्यवसायात, तुमच्या उद्योगात, तुमच्या नोकरीत टिकवायची. आम्हाला तुमच्याकडून विशेष अपेक्षा याच्याकरता आहेत. कारण तुम्ही महात्मा बसवेश्वरांच्या विचारावर चालणारे मुलं आहात. महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं, वन इज वर्शिप. काम करून आम्हा सर्वांना आपण अतिशय प्राऊड फील कराल अशी मला नक्की खात्री आहे. माझ्या आधी समाजभूषण पुरस्कार मिळालेल्या प्रत्येक माझ्या बंधूंनी एक गोष्ट त्यांच्या भाषणात खंत होती की समाज, पहिली गोष्ट त्यांनी सांगितली लोखंडे यांनी की समाजातलं नेतृत्व. दुसरं त्यांचं म्हणणं होतं की समाजाच्या संस्था आणि समाजात काय घडते. तर ह्या गोष्टीची चर्चा आपण सगळीजण एकत्र जेव्हा बसतो आपापल्या व्यक्तिगत बैठकींमध्ये आपण करत असतो, पण अशा समाजाच्या व्यासपीठावर, वसवपीठावर याची चर्चा होत नाही. आपण कुठल्या तरी अशा कार्यक्रमात भेटतो, पण मला असं वाटतं की आपल्या बैठका रेग्युलर व्हायला पाहिजे. त्या रेग्युलर बैठका ह्याच्याकरता व्हायला पाहिजे की त्याच्यामध्ये विचार मंथन व्हायला पाहिजे. लातूर जिल्ह्यामध्ये समाजाच्या किती संस्था आहेत, संस्थेच्या नावासकट आपल्याकडे ऑडिट एक्झिक्युटिव्ह नाहीये. आपल्याला प्रत्येकाला माहिती की आता महाराजांना मी विचारत होते, महाराज संस्था आहेत का? प्रत्येकाकडे संस्था आहेत, प्रत्येकाकडे वेगवेगळी दिशा आहेत, पण दिशांनी आपले सगळे हे मोती विखुरलेले आहेत. त्याला एकत्र एका माळेत पेरणं आवश्यक आहे. आणि ते कधी होणार आहे तर आपला सातत्याने संवाद होणं आवश्यक आहे. आज आपल्याला अतिशय खेद वाटतो की आपल्या विविध संस्थांमध्ये संवादाची कमतरता आहे. विसंवाद आहे असं म्हटलं थोडं धाडसाचं होईल किंवा ते वावगं होईल, पण मी नक्कीच म्हणेन की संवादाची कमी. आपल्याला व्हिटॅमिन कमी पडल्या, व्हिटॅमिनचं आपल्या सर्वजण बसून दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपल्या संस्थांमध्ये आपण पुढच्या जनरेशनची लिडरशिप डेव्हलप करत नाही आहोत. त्याचं कारण असं आहे की एक फॉर्म्युला आदरणीय चाकूरकर साहेब नेहमी म्हणायचे की कुठल्याही संस्थेसाठी, राजकारणात असू द्या, समाजकारणात असू द्या, एक फॉर्म्युला असायला पाहिजे. तो फॉर्म्युला असा आहे, आदरणीय चाकूरकर साहेबांनी मला सांगितलेला, जो मी आज तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की 33% हे नवयुवक असायला पाहिजे, तरुण मित्र असायला पाहिजे. 33% हे मध्यम वयाचे लोक असायला पाहिजे आणि 33% हे अनुभवी लोक असायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की मी आणि दत्ताभाई दोन उदाहरण आहोत की चाकूरकर साहेब आणि लोखंडे साहेबांचं मोठी इनिंग झाली आणि आता पुढे युवराज रुद्रायला आले. आम्हाला थोडंफार टाइम मिळतोय, पण सांगण्याचं
दुसऱ्यांना म्हणण्यापेक्षा स्वतःवर जोक केलेला बरा असतो. पण सांगण्याचा भाव अर्थ आहे की लिडरशिप ही पुढच्या जनरेशनला पास ऑन करायला पाहिजे. त्यांना ग्रूमिंग करायला पाहिजे, त्यांना दिशा द्यायला पाहिजे, त्यांना आपण मार्गदर्शन करायला पाहिजे. असं जर करत राहिलो तरच वीरशैव लिंगायत समाजाचं एकत्रीकरण आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं समाज, तुम्हाला मला आपल्या सर्वांचं देवाच्या कृपेने इथं बसलेल्या प्रत्येकाचं व्यवस्थित चाललंय. कदाचित आपल्याला त्याची काही आवश्यकता आहे असं वाटत पण नसेल, पण आवश्यकता आहे त्या समाजातल्या शोषित घटकाला, वंचित घटकाला. बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न आहे. तो प्रश्न दर भेटीत मी आदरणीय देवेंद्र भाऊंना बोलत असते. पण मी आज तुमच्या माध्यमातून आदरणीय बसवराज पाटलांना, आता त्यांच्याकडे एक संविधानिक पद आलेलं आहे, त्यामुळे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ते आल्यावर जर तुम्ही सांगायलाच मीही त्यांना सांगेन, पण आपण जाहीरपणे पाटील साहेबांना विनंती करूया की महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला चांगलं उदाहरण जरांगे पाटील साहेबांनी ठेवलेलं आहे. त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांच्याच समाजातल्या लोकांनी त्यांना सांगितले की अशी माणसं काय करून देणार आहे. पण आज मराठा समाजाला अतिशय अभिमान वाटेल असं कर्तृत्व मनोज जरांगे पाटलांनी केलं आणि समाजातील अनगिनत मुलांचं भलं त्यांच्या हातून झालेलं आहे. माझी बसवेश्वरांच्या चरणी, महाराजांच्या चरणी अशी प्रार्थना आहे की आपल्यामध्ये पण अनेक जरांगे पाटील जन्मू द्या की ज्यांच्यामुळं वीरशैव लिंगायत समाजामध्ये लोकांचं भलं होईल. तुम्हा सर्वांना या सामाजिक प्रतलावर काम करत असताना आपल्याला मतभेद नक्की असतात, पण मनभेद नकोय. मतभेद असायलाच पाहिजेत, कारण प्रत्येकाचा विचार वेगळा असतो, आपल्या हाताची पाची बोटं सारखी नाहीये. पण मनभेद झाला तर संस्था या कसा कळायला जातात. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छिते की आपण सर्वजण एक राहूया. आपण सर्वजण अडीअडचणीला एकमेकांचा सौहार्दाने संपर्क करू आणि समाजाला शक्तिशाली, बलशाली आणि लोखंडे यांच्या मनामधली खंत होती की आपला दरारा कमी झाला. तर या दरारा तेव्हाच होतो जेव्हा ताकद असते, सत्ता असते किंवा तुम्ही एक असता. कुठली तरी छोटं उदाहरण तुम्हाला सांगते. परवा पुण्यातले काही लोक जे बसव कल्याणचे ते SIRचं अभियान चालू आहे सध्या, म्हणजे आपल्या शुद्धीकरण, मतपत्रिकेचं शुद्धीकरण. तर ते मी सहज त्यांना उत्सुकता म्हणून विचारले की तुम्ही मतदान कुठं नोंदवताय, पुण्यात नोंदवताय का बसव कल्याण? तर त्यांनी मला सांगितलं ताई आमच्या थोड्याफार बघा त्या साध्या माणसाला ती गोष्ट कळली की आपली ताकद ही आपली लोकशाहीमध्ये ताकद जी आहे ती नेत्यांना आपली गरज असते. तर ती ताकद करण्यासाठी आपण एक राहणं आवश्यक आहे आणि ती ताकद जोवर दाखवणार नाही तोपर्यंत दरारा तयार होणार नाही. थोडाफार झालाय, कारण वेगवेगळ्या पदावर आपल्या जवळची माणसं बसायला लागलीत, त्यामुळं दरारा हा जोवर आपण एक आहे हे लक्षात येत नाही तोपर्यंत दरारा तयार होणार नाही. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये, वेगवेगळ्या संस्थांमध्ये, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये आपण सगळी जण मिळून जिथे जिथे ज्या ज्या योग्यतेची माणसं आहेत त्यांना संधी देऊया, नवीन लोकांना संधी देऊया. मला परवा मी खोरे साहेब कधी त्यांचे सर्व सहकारी आले तेव्हा त्यांना हाच प्रश्न विचारला की नवीन कोण कोण तुमच्यासोबत जॉईन झाले. कारण हे की आपण सगळीजण आता थोडं मागे सर पुढच्या पिढीला आपल्याला पुढं करायचंय, त्यांना सर्वांना संधी द्यायची, त्यांना सर्वांना मार्गदर्शन करायचे आणि सर्वात महत्वाचं वीरशैव लिंगायत समाजाला इथे बसलेली ही 5 जण भूषण न ठरता हा प्रत्येक व्यक्ती हा समाज भूषण म्हणून काम करावा अशी आपण सर्वजण एकजुटीने प्रयत्न करूया. आज इथे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा
सत्कार होणार आहे. त्या गुणवंतांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात खूप यश लाभो. त्यांच्या आई वडिलांची जी मनोकामना आहे ती पूर्ण हो. रुद्रालीने त्यांच्या भाषणात सांगितलं की माझी इच्छा होती त्यांनी डॉक्टर व्हावं म्हणून, तर त्यांनी लॉ घेतलं म्हणून. तुम्हाला एक तरुण मित्रांना एक गोष्ट सांगू इच्छिते की जेव्हा त्यांना मी म्हणायचे की मेडिकल करा, तर त्या मला म्हणायचे की आई माझ्याच्याने एवढा अभ्यास करणं होणार नाही, खूप अभ्यास करावा लागतो MBBS ला. पण मी आज त्यांना बघते की आणि झाले आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांना अधिक शुभेच्छा व्यक्त करून आपली घेते. धन्यवाद. जय बसवा.